जेव्हा एखादी मुलगी वयात येते किंवा पाळीला तिच्या सुरुवात होते किंवा त्याच्याही आधी कोणत्या प्रकारचं डाएट करू शकतो किंवा पालक कोणत्या प्रकारची काळजी घेऊ शकतात जेणेकरून त्या मुलींना तो त्रास होण्याची शक्यता फार कमी होईल? आजकाल कसं आहे की आपण बघतो की आहारच चुकायला लागलाय. जसं आज आपण बघतोय की दूध हे चांगल्या प्रतीचं मिळणंच कठीण झालेलं आहे. सो लहान वयापासून मुलं ही दूध पित असतात, त्यांना आपण दुधामधनं किंवा ते काही प्रॉडक्ट्स वापरत असतात, चॉकलेट्स वगैरे आहेत, स्वीट्स आहेत, की ह्याने इन्सुलिनचं प्रमाण शरीरात जास्त फास्ट बदलायला लागलेलं असतं आणि त्यामुळे सुद्धा मुलींना हे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले असतात. आणि जे काही आपली सिस्टीम आहे ती मुलींना पण नीट शिकवणं, वेळेत त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज देणं ही पण काळाची आज गरज आहे. जसं आपण बघतोय की आजकाल लहान मुलींना आधी कसं 12व्या वर्षापर्यंत पाळी यायची, आजकाल 8व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी पण मी बघितलेलं आहे की मुलींना पाळी आलेली आहे. सो तेव्हा त्या मुलींना त्याचं नीट नॉलेज त्यांच्या भाषेत देणं गरजेचं आहे आणि आहारावर त्यांनी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पाहिजे की वेळेवर जेवण जेवणं, रात्री झोपताना लवकर वेळेवर झोपणं, जंक फूड पासून त्यांना जास्तीत जास्त लांब ठेवणं आणि त्यांना जर काही चुकीची संगत असेल तर त्याच्यापासून पण त्यांनी गाईड करणं गरजेचं आहे. लाईफस्टाईल सुधारणं ही पहिली गरज आहे. मग त्यांना दिसून येतं की हा प्रॉब्लेम त्यांना फेस जास्त करावा लागणार नाही.